ऐका कथेचे प्रमाण ठेवा कथेवरी ध्यान। हा हा कथा कुठपर्यंत आलती महाराज? कोटर कालती कथा नाही कोणाला कथेचा पत्ता, सगळे घराकडे चलेत फाता फाता। हा हा कथा काय म्हणते? कथा कथा ऐकल्यानं काय होते म्हणले महाराज? हा जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, पुण्य पवित्र हरिकथा। पुण्य पवित्र हरिकथा। हा कथा ऐकली तर आपल्या मागाला दोष जळून जाईल, आपल्या मागले संकट नाहीशे होतील, आपल्या पाठीमागे काही संकट असतील ते नाहीशे होतील। बर म्हणून कथा असते। कथा कथा म्हणजे कानाचं भोजन। कथा म्हणजे कानाचं भोजन। हा हा देवाचं चरित्र आपण ऐकावं वा वा म्हणून कथा आहे। त्या राजाला पोटी संतती नव्हती, भगवंतानं सर्व काही दिलं, संततीचं सुख त्या राजाला मिळालं नाही। बर म्हणून त्या राजानं काय केलं? आला कुठं नारुण्या जंगलामध्ये, जंगलामध्ये कठोर तपश्चर्या सुरू केली। हा हा दिवसभर त्या ठिकाणी एका पायावर तो उभा टाकून देवाची सेवा करू लागला, देवाच्या नामाचा जप करू लागला। हा हा ओम नमो शिवाय, यावे माझ्या गावा गावा, पाव माझ्या नवसाला देवा। असं एकनिष्ठ भावाने त्या शंकराला हाका मारू लागला। शंकराला त्या ठिकाणी हाक मारू लागला। बर हाक मारता मारता फाता फाता 12 वर्ष निघून गेले। दिवसांदिवस 12 वर्ष निघून गेले। हो हो त्यावेळेस हा 12 वर्ष झाली। बर तेव्हा चिंता लागली आदिमाया शक्तीला। हा हा आदिमाया शक्ती पार्वती चालून गेली महादेवाजवळ आणि महादेवाला बोलू लागली। काय म्हणते महादेवाला? ऐका देवादी देवा, महादेवा सदाशिवा केशवा, हा हा महानंदा महानुभवा, करील मी सेवा तुमचीच देवाजी। काय म्हणतो पार्वती? देवा ओ देवा आव महादेवा, आव महादेव कुठं चलाय म्हणले बाई? महादेव चला म्हणली इराकतीला। देवा आव काय झालं म्हणले कारभारी? काय झालं नारी सुंदरा? आज 12 वर्ष झालं हो हो या मूर्ती लोकांमध्ये हा हा तुमच्या नावानं कोणतरी हाक मारायला कारभारी। पार्वती तुम्हाला कस काय ऐकू येत नाही? मला समजा ऐकू येते, चक कळते, चक दिसालं। चेक दिसाले तुम्हाला? मला चक दिसते, चक कळते। हा हो हो माणसं घराकडे चालले, तुम्हाला काऊन दिसणं आले म्हणले कारभारी? ते दिसालेत, हा ते आता आरतीला येतात, आपल्याला चक कळते। बर हो कारभारी आव राजा तुमच्या नावाने हाक मारायला आहे। हा हा तुम्हाला कस काय ऐकू येणार म्हणले धनी मालका? पार्वती त्या राजाला राजा काय? लेकरा करता 12 वर्षापासून सेवा करायला, मग त्या राजाला काय पाहिजे काय नाही तेवढं देऊन या महादेवा। परंतु त्याच्या नशिबातच लेकरू नाही। नाही लेकरू द्यावं लागते, राजाला लेकरू देता येणार नाही, द्या म्हणले महादेवा। जमणार नाही, त्याच्या नशिबातच लेकरू नाही। तसं करू नव महादू भाऊजी। हे, भाऊजी म्हणाली का? भाऊजी म्हणा तर काय म्हणू? हा भाऊजी म्हणले राग यायला काय? मग राग येणार तर भाऊजी म्हणतो का? तसं करू नव महादू दाजी। मारमारी थोबाडी, एकदा दाजी म्हणाली, एकदा भाऊजी म्हणाली। काय व्हायला तुम्ही आत्याची व्या, आताची व्हा, मी माम्याची हो, काय व्हायला? बरीच हुशारच हो काय होते म्हणले? अग हा राजा लेकरा करता सेवा करायला, परंतु नशिबात लेकरू नाही। लेकरू नाही? हो हो त्या राजाला काय पाहिजे काय नाही देऊन या की कारभारी। राजाला लेकरू देता येणार नाही पार्वती। देता येईना?
हा हा घराकडे जाऊ नको मोठी माय. भोगण्यामध्ये चहा आहे तेवढा पिऊन मग समाधान झोपी जाय. काय झालं? औ अग औ त्याच्या नशिबातच लेकरू नाही. लेकरू नाही. राजाला लेकरू देता येणार नाही. द्या म्हणले कारभारी. जमणार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी हा हा पार्वतीने हट्ट धरला. हट्ट धरला कोणानं? आदिमाया शक्ती पार्वतीनं. पार्वतीनं हट्ट धरल्यावर हा महादेवाचं काही चालना गेलं. महादेवानं काय केलं? महादेवाने ढवळानंदी सजविला. हाटामध्ये हाट तीन लय हाट मोठे राहतात. हाटामध्ये हाट तीन हाट लय मोठे राहतात. हा हा कोणता हाट? बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. हो हो या तीन हाटामध्ये कोणाचं काही चालणार नाही. हा बाल हट्ट म्हणजे कसा वळका? गावामध्ये कुल्फी येवा हा आणि तेवढी लेकरानं बघाव. कसं करते लेकरू? पळत जाते आपल्या मम्मीकड. जाऊन मम्मीला काय म्हणते? आई गाई आई. आओ गावामध्ये कुल्फी आली 5 रुपये दे ना आई. जाय तुया बापोड्याकड. असं म्हणलं की लेकरू पळत जाते आपल्या पप्पाकड. जाऊन काय म्हणते आपल्या पप्पाला? बाबा ओ बाबा बाबा आओ गावामध्ये कुल्फी आली 5 रुपये द्या की बाबा. रात्री मम्मीने सगळे खिशातले काढून घेतले बापू. हा 1 रुपया ठेवून आली. काय गोष्ट लागली काय? रात्री ढोसून आलो का म्हणालास? कोण काढून घेतली? मम्मी ना. आपल्या मम्मीनं. तुझ्या तुझ्या नाही दोघांची एकच आहे, बापाची आणि लोकांची. आपल्या मम्मीनं. बाबा जाय त्या मम्मीकड. पप्पा म्हणते जाय मम्मीकड. मम्मी म्हणते जाय तुया पप्पाकड. दोघांच्या मध्ये लेकराची बेजारी होती. लेकरू काय करते? टोंगळ्या एवढ्या फुफुरण्यामध्ये पडते. गरबडा लोळा सुरू करते. 1 रुपया दिल्याशिवाय त्याच्या मनाची समाधानी होणार नाही. याला काय म्हणतात? याला म्हणाव लेकराचा हट्ट. याला बाल हट्ट म्हणतात. हा हा राज हट्ट कशाला म्हणा? आला मोठ्याचा गाडा. गरीबाचे झोपडे काढा. राजानं म्हणलेलं ऐकावं लागते. राजा जे म्हणेल ते ऐकावं लागते. नाही तर उचलली पालन दुसऱ्या गावाला चाल. याला काय म्हणतात? याला म्हणाव राजाचा हट्ट. राजाचा हट्ट. हो हो स्त्री हट्ट कशाला म्हणावं? तुम्हाला बायको आहे की नाही? नाही तुमच्या बिन बायकोचा. बायकोचा हट कसा करणार? बायकोचा हट्ट आम्हाला काय कळल? हा आमची बायको कधी हट्ट धरत नाही. बर म्हणून आम्हाला कसा राहते स्त्री हट्ट माहित नाही. हा हा कसा राहते स्त्री हट्ट आम्हाला थोडा समजावून सांगा. शेजाऱ्याच्या घरी शेजारणीला 500ची साडी आणाव. बरं आणि तेवढी आमच्या बायकोनं बघाव. तेवढी तुमच्या मकनीनं बघावं. तेवढी बायकोनं बघावून बघितल्या बरोबर हा शेताकून घरी येऊ देत नाही. काय करते? आलं की जेवायचं ताट वाढते. हा आपण दररोजामध्ये येऊन गुणगान गाया सुरू करते. कोण्या पोतीचा द्याय लावते? काय माम्या नशिबामध्ये साडी आहे की नाही की बाई? बरं एवढं काम करालो माय. हा एवढा किडेला कापूस चालो बाई. बरं 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 मात्र कधी मला माया नवऱ्याने एक सुद्धा साडी घेतली नाही. बरं बरं बरं. हा हा असं म्हणल्यानं तुम्ही काय करता? तेवढं गुन्हा नाही का? गुन्हा नाही की नाही तर काय करतो बाबा? यानं काय होणार दुसरं? घरातला एक म्हणता 2 क्विंटल कापूस घेऊन जावा वा वा वा. सोमटान फाट्याला. एवढी का? हो शेजारणीला जर 500ची साडी आणलेली असली तर बरं बरं आपल्या बायकोला 1000 रुपयाची साडी घेऊन यावा. बरं तेव्हा तिच्या मनाची समाधानी होते. याला काय म्हणतात? याला म्हणाव स्त्री हट्ट. तुला बायकोचा पक्का बैल म्हणावं. बायकोला साडी घेऊन ये म्हणाले. बायकोला कुठं साडी घेतात का रे? मग कसं कराव? बायकोला साडी घेतात का? हा हा अरे बायकोने साडी मागाव. बायकोनं साडी मागावून कसं कराव? मी असं का पट्टे राव? हा बायकोने साडी मागलं बर असं धाक राव माणसाला. वारे वा पट्ट्या. पट्ट्या. हा असं बायकोने साडी मागलं हा डायरेक्ट माळामध्ये जावावं. आणि माळामध्ये जाऊन काय कराव? येताना वल्या 2-3 धामणाच्या फोका आणावं. आणि पोका आणून इकून 4 आणि तिकून 4 देवावं. हा हा उद्या साडी मागल काय? बायको राहील काय? पहिल्या गाडीला ड्रुंग ड्रुंग ड्रुंग. इस्लेटर वाढू नको, ऑटो लई पडत.
बायको गेल्यानं काय नाही तर खावं? जागेवर फेल होईल. गाडी बायको गेल्यानं काय खावा? बायको गेले की लापसा करून पिवा. बराच हुशारच बापू. तू ऐकाव बरं होत. काय करावं? असा हट्ट कोण धरला? हट्ट धरला पार्वतीनं. महादेवाचं काही चलना गेलं. महादेवानं काय केलं? महादेवाने ढवळानंदी सजविला, ढवळ्या नंदीवर महादेव स्वार झाला. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कंपाळी लेविला भस्माचा टिळा, हा हा हाती घेऊन या त्रिशूळा. बर तेवढा महादेव मूर्ती लोकांमध्ये आलाय. येऊन हाक मारली कोणाला? आणि त्या भक्ताला. भक्ताला कशी हाक मारली बरं? अरे अरे भक्त राजा राजा. कोण हास म्हणले बाबा? वाटच्या वाटसरा, बहिणीच्या बोळावा, जतरच्या जतर करू, वाटचा वाट सरू नाही. कामजा तपाला हानी कराला. बहिणीचा बोळा उनवा. बर, मला कैलासाचे महादेव म्हणतात. तुम्ही कोण वा? मला हा, गिरजेचा उमाकांत म्हणतात. तुम्हाला काय म्हणतात? गिरजेचा उमाकांत. उन्हामध्ये काऊन कुतालाच बापू? जरा ये सावलीला. उन्हामध्ये काऊन कुतालास? गिरजेचा उमाकांत म्हणाल. उन्हात कुतालो म्हणणार होतो. मला वाटलं ऊन लागायला कुताला म्हणलास काय. बाबा काय म्हणतात तुम्हाला? मला कैलासाचे महादेव म्हणतात. काय म्हणतात? मला कैलासाचे महादेव म्हणतात. खुद खुद भगवान म्हणतात. कुतकुत भगवान म्हणतात. कुतकुत. अरे वा. खुद खुद म्हणाला तर कुतकुत कुतू नको म्हणा. बापू. तुम्हाला काय म्हणतात? कैलासाचे महादेव. हा हा. इकडे राजा, कस काय आल्या म्हणले बाबा? तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो. प्रसन्न झाल्या. जे पाहिजे ते मागून घे. जे पाहिजे देता. जे पाहिजे ते देतो. मला दुसरं काय देऊ नका देवा. हा हा. मला काय द्या. एखादी वाडा माग वाडा देतो. नका देवा वाड्याला मी काय करू. मग धन माग द्रव्य माग देतो राजा. मायापाशी धनाला सुद्धा कमी नाही, हा हा. दरव्याला कमी नाही, मग सोनं माग सोनं देतो. पैशाला सुद्धा कमी नाही. काहीच कमी नाही. काहीच कमी नाही आपल्याला. सोनं माग. सोन्याला काय करू? माझ्या घरी 2 क्विंटल सोनं आहे. 2 क्विंटल. हो. बर. काल परवाच्या आजीला दिलो 5 किलो सोनं. कोण्या? इथं बसलेला समोर. होय आजी दिलं काय? म्हणून तर समोर येऊन बसली आहे. हा, बराबर आहे. दिलं म्हणाले. हो. नंतर कान पांघरू पांघरू घ्यायली काढे हाता कानात. बर. कोणी देईना माय. 5 किलो दिलं. 5 किलो सोनं काय हाय की नाही शिल्लक द्यायचं? शिल्लक खायला ते महागले आजीला देतो 3 किलो. तिला मोदीचे पैसे पडायचे बंद झाले म्हणे. बर. मी देतो 3 किलो सोनं. जाऊ दे आजी. आजी काय विचार कराली? आजी विचार कराली. कशाचा? आजी विचार कराली माय. हा. एवढ्या जागरणला किती खर्च आला असेल बाई. तांदूळ केवढ्याचे असतील बाई? हो. राजा आओ. जे पाहिजे ते माग, परंतु लेकरू नशिबामध्ये नाही राजा. लेकरू नाही. लेकरू देता येणार नाही. लेकरू द्या म्हणले देवा. नाही नाही, लेकरू नशिबामध्ये नाही. लेकरू द्याल तर बरं आहे देवा. नाहीतर लेकरू दे नाही तर इथं मरून जातो. हा. महाग बसल्या 2-4 बायाचं नाव लिहून ठेवतो. कोणी कधी इकडे महाग टेंटाच्या महाग बसले त्या. द्यायचं काऊन बापू? हो. त्यानं का झोपी जायला चल्या काय ना चल्या. देवा लेकरू नाही मरून गेलास तर हरकत नाही. द्या म्हणले देवा. लेकरू नशिबातच नाही. लेकरू दे नाही तर खरं खरं मरतो. खरं खरं मर. पर खर्र मरतो. खरं मर. खर्रच मरतो. खरं खरं मर. या बायको छान मरतो. हा. अरे वा हुशार. या बायकोच्या मग कोणाच्या बायको छान घालू? बराच हुशार दिसायला. द्या लेकरू. लेकरू देता येणार नाही. मरून गेलास तर हरकत नाही. मी मरतो बरं आता. मरून जाय. मरू का? हो. जाय जीवा जाय. जाऊ दे जाऊ दे. जाय जीवा जाय. पटकन जाय. डायरेक्ट त्या चहाच्या भोगण्यामध्ये जाय. आताच पिला की बापू. एक म्हणता 2 कप चहाच्या का अजून वरणाच्या काऊन जाय ना. चला वरण तिखट लागणार काय. आणि चहा चहा गोड गोड लागते देवा. बराच जीव थंड लागतो. थंड गार लागते. अरे वा. हो.
अच्छो. देवा देवा माझे लेकरू. लेकरू मागायचंच नाही. लेकरू दे ना का. मरून गेलास तर हरकत नाही. मी आता खरं खरं मरतो बरं. खरं खरं मार. खरं ना मरतो. खरं मार. म्हशी शपथ मरतो. आधी चहाला दूध नाही, म्हशीची शपथ घाल. मजी शपथ म्हणलोय. म्हशी शपथ का म्हणला, म्हशी शपथ म्हणा. मजी शपथ. मरून जाय परंतु लेकरू मागायचं नाही. जाय जीवा जाय. जाऊ दे जाऊ दे. जाय जीवा जाय. पटकन जाय. इथले सगळे गेल्यावर सगळ्याच्या मागून जाय. तुझं काय काम आहे? सगळे गेल्यावर सगळेच्या मागून जाय म्हणा. सगळे झोपी गेल्यावर मग जाय म्हणालो. वारे वा. घराकडे गेल्यावर. हा राजा. हा. केलेली सेवा आणि केलेला धर्म कधी वाया जाणार नाही. केलेली सेवा आणि केलेला धर्म कधी वाया जात नाही. हो हो. बाकी सर्व वाया जाते. हा हा. आपलं शरीर सुद्धा वाया जाते बर. एक दिवस. हा हा. याच्यातला जर भगवंत निघून गेला. हो हो. शरीराची होय माती. बर. सर्व काही जाणार आहे. हा. देव आणि देवाचं नाव शिल्लक राहणार आहे. बर. म्हणून त्या ठिकाणी राजानं सांगितलं. राजाला भगवंतानं काय सांगितलं बरं. हा हा. राजा तुझ्या नशिबात लेकरू नाही. बर. जर लेकरू पाहिजेत असल तर तुला मी कर्माचं नाही परंतु धर्माचं लेकरू देई. कसं असो परंतु लेकरू द्या देवा. राजा विनंती करू लागला. हा हा. मला गावातले लोक नाव ठेवतात. बर. चांडळाचे शिवणवे अन्न निपुत्रिकाचे पाहू नये मुखवतन. हा. ज्याच्या पोटी लेकरू नाही त्याचं तोंड बघून मला नाव ठेवाले देवा. आता तरी लेकरू द्या म्हणल्यावर भगवंतानं सांगितलं. इथून 5 किलोमीटर अंतरावर एक महादेवाचं मंदिर. मंदिर. मंदिराच्या मागे एक करवंताची जुगळी. हा हा. करवंताच्या जुगळीमध्ये एक सोन्याची पेटी. सोन्याची पेटी. सोन्याच्या पेटीमध्ये एक रूपवान बेटी. हो हो. हे घेऊन तू घरला जाय राजा. बर. असं सांगितल्यावर हा. तेवढा राजा कोण्या प्रकारे त्या ठिकाणी निघाला म्हणले महाराज. हा हा. ऐ. हॅलो हॅलो. कैलासवासी बापूराव लक्ष्मणराव आललवाड. 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. ऐका रुक्मामाय देवकरीन राहणार मौजे येळेगाव यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. कविताबाई कौशलाबाई कौतिकाबाई विठ्ठलराव गायकवाड देवटाणा यांच्यातर्फे 21 रुपये.
कोण गोरेकर देवठाणा 21 रुपये. हॅलो उद्धव चंद्रकांतराव दाखोरे राहणार मौजे देवठाणा 21 रुपये पाठवले. भेटवेळ धन्यवाद. रूप बसलं मनामध्ये खूप दोघाची जोडी साधली हे बानोबा देवाला पाहून लाजली हे बानोबा देवाला पाहून लाजली हे बानोबा देवाला पाहून लाजली बानुबाई देवाला पाहून लाजली 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 भेटला भगवंत बानुबाई त्याचे मनामध्ये कंत म्हाताऱ्या रूपामध्ये भेटला भगवंत म्हाताऱ्या रूपामध्ये भेटला भगवंत म्हाताऱ्या रूपामध्ये भेटला भगवंत रे मूर्ती पूजली हे बानोबा देवाला पाहून लाजली पाहून लाजली राजा बिंदायाचा रूप बसलं मनामध्ये खूप 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 रे मूर्ती पूजली हे बानोबा देवाला पाहून लाजली हे बानोबा देवाला पाहून लाजली बानुबाई देवाला पाहून लाजली बानुबाई देवाला पाहून लाजली 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 लाजली
लाजली लाजली लाजली लाजली लाजली लाजली. हॅलो गुरुदान नाही पडलंय काराती डोळे भरून बानो मल्हारीला पाती डोळे भरून बानो मल्हारीला पाती डोळे भरून बानो मल्हारीला पाती. डुकुर दान नाही पडलंय काराती डोळे भरून बानो मल्हारीला पाती डोळे भरून बानो मल्हारीला पाती डोळे भरून बानो मल्हारीला पाती. अश्रू नयनामध्ये भक्तीची ख्याती तो जगजेती झाला भानुबाईचा साथी तो जगजेटी झाला भानुबाईच्या साठी तो जगजेटी झाला भानुबाईच्या साठी. अश्रू नयनामध्ये भक्तीची ख्याती तो जगजेती झाला भानुबाईचा साथी तो जगजेटी झाला भानुबाईच्या साठी तो जगजेटी झाला भानुबाईच्या साठी. मल्हारी मूर्ती पूजली भानुबाई देवाला पाहून लाजली ये गोडे भानुबाई देवाला पाहून लाजली भानुबाई देवाला पाहून लाजली भानुबाई देवाला पाहून लाजली. राजा विनयाचा रूप बसला मनामध्ये राजबिंडयाचं रूप बसलं मनामध्ये खूप. मल्हारी मूर्ती पूजली हे भानुबाई देवाला पाहून लाजली भानुबाई देवाला पाहून लाजली भानुबाई देवाला पाहून लाजली भानुबाई देवाला पाहून लाजली. गंगा जयाद्री असे धनगराची बानो होती पुराणामध्ये वर्तली कहाणी ए गंगा जयाची असे धनगराची बाणी पोती पुराणामध्ये वर्तली कहाणी. गंगा जयाद्री असे धनगराची बानी ऐका रामेश्वर शिशेराव गंगा जयाद्री असे धनगराची बानी होती पुराणामध्ये वर्तली कहाणी पोती पुराणामध्ये वर्तली कहाणी पोती पुराणामध्ये वर्तली कहाणी. मल्हारी महात्मे पडले जेव्हा कहाणी आदिनाथा हे जाणे लिहिले चंदनानी आदिनाथाने तेव्हा लिवले चंदनानी आदिनाथाने तेव्हा लिवले चंदनानी. दोघांची जोडी साधली येळकोट घे भानुबाई देवाला पाहून लाजली हे भानुबाई देवाला पाहून लाजली राजा पिंडायाचं रूप बसला मनामध्ये खूप राजबिंडायाचं रूप बसलं मनामध्ये खूप राजबिंडायाचं रूप बसलं मनामध्ये खूप. दोघांची जोडी साजली भानुबाई देवाला पाहून लाजली भानुबाई देवाला पाहून लाजली भानुबाई देवाला पाहून लाजली. दरबारी
मला ग बाई जायचं माळे गावाला 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 संजय राजू राजकुमार राजकुमार अन्नाव अन्नाव भाले गोविंद भक्तानं केलं दान लिंगोजीराव मेंढेवाड यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपये केले दान राहणार देवठाणेकर जळबाजीराव गोविंदराव मेंढेवाड यांच्या नावाला 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं माळे गाव देवा माळावरी चारी बुरज बरोबरी हो ऐका खंडू मेंढेवाड राहणार पिंपळ कोटेकर 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा देवाच्या नावानं बालाजी बालाजी मदनवाड यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा देवाच्या नावानं माळेगाव हे माळावरी चारी बुरज बराबरी माळेगाव देवा माळावरी चारी बुरज बरोबरी आता मी उशीर लावू कशाला शुभम कारभारी आनंद झाला मनाला गर्धनी आनंद झाला मनाला मला ग बाई जायचं माळे गावाला मला ग बाई जायचं माळे गावाला खंडेरायाची महिमा भारी वागिनाच तात पालकी मोरी खंडेरायाची महिमा भारी वागेनाथ तात पालकी मोरी हो खंडेरायाची माझ्या महिमा भारी वाग्या मुरळी नाचतात पालकी मोरी खंडेरायाची महिमा भारी वागेनाथ तात पालकी मोरी हो आता बाई उशीर लावू कशाला आता बाई उशीर लावू कशाला मला ग बाई जायचं मला ग बाई जायचं माळे गावाला मला ग बाई जायचं माळे गावाला मला ग बाई जायचं माळी गावाला मला ग बाई जायचं माळी गावाला येळा मोशीला मोठी नवलाई पद्म तळ्याला देवा आंघोळीला जाई मोशाला होय नवलाई पद्म तळ्याला गोळीला जाई हो मार्गशीर्ष महिन्यात घडे नवलाई पद्म तळ्याला देवा आंघोळीला जाई महिन्यात होय नवलाई करा नदीला देवा गोळीला जाई हो आता बाई उशीर
लावू कशाला, आता बाई उशीर लावू कशाला, मला ग बाई जायचं माळे कारभारी आनंद झाला मनाला मनाला मनाला, मला ग बाई जायत मळी गावाला, मला ग बाई जायत मळी गावाला. घरधनी आनंद झाला मनाला, घरमालक आनंद झाला मनाला, हो मला ग बाई जायचं माळे गावाला, लाग बाई माळे गावाला, मला ग बाई जायचं माळे गावाला. कारभारी आनंद झाला मनाला मनाला मनाला, मला ग बाई जायत मळी गावाला, मला ग बाई जायत मळी गावाला. धने मलारी मी तुझा दास होय सारथी माझा, होय सारथी माझा, सांभाळ कर या भोळ्या भगताचा राया. रामादाजी जिरजी. म्हणून कथा त्या राजाला पोटी संतती नाही, हा हा राजा महादेवाची सेवा केलाय, बर. महादेव प्रसन्न झालेत. बरं त्या राजाला सांगितलं कोण त्या महादेवानं, महादेवानं सांगितलं राजा कर्माचं तरी काय धर्माचं लेकरू राजा, करवंताच्या जाळीमध्ये एक सोन्याची पेटी आहे, हो हो ते पेटी घेऊन घरी जाय, तुझा परत पाळ कर. बर. त्या पेटीमध्ये एक सोन्याची पेटी, त्या पेटीमध्ये एक आहे रूपवान बेटी, तेवढा त्या मुलीला घेऊन जावा, असं सांगितल्यावर राजाला आनंद झाला. बर. राजानं काय केलं, त्या महादेवाच्या मंदिराजवळ आलाय, हा हात जोडून महादेवाला नमस्कार केला. वा वा. प्रार्थना ऐका कमलापती, तुमचे नाम राहो माझ्या चित्ती, हेच मागणे प्रीत्यान प्रीती, हे सांब सदा शिवा. वा वा. अशी त्या महादेवाला विनंती केला, बर. हात जोडून नमस्कार केला. हा हा मंदिराच्या भोवताल 5 प्रदक्षिणा घालू लागला, मंदिराला प्रदक्षिणा घालू लागला. तेव्हा त्या मंदिराच्या मागे एक करवंताची जुगडी आहे, त्या करवंताच्या जुगडीमध्ये सोन्याची पेटी चमकू लागली, चम 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 चमकू लागली. पेटी तेवढं राजाच्या दृष्टीला पडल्याबरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी राजा त्या सोन्याच्या पेटीजवळ गेला. हा हा करवंताच्या जाळीतली सोन्याची पेटी निघना गेली, बर. वाकड्या काठीने पेटी बाहेर ओढून घेतलाय, हो हो. आणि पेटी उघडून बघितला, पेटी उघडून बघितल्याबरोबर तिच्यामध्ये 5 दिवसाची कन्या होती, हा हा सुंदर अशी रूपवान, जशी ढगातली भिजली आसमानचा तारा, बघल्या बरोबर लागतील सर्वांच्या नजरा. बर. जशी रामाघरची सीता, पांडवाची द्रौपदा, गौतम ऋषीची अहिल्या, एवढी सुंदर कन्या होती. आनंद झाला. आनंद झालाय राजाला. हा हा राजानं बघितलं, काय सुंदर मुलगी आहे देवा, देवानं केलेली सेवा वाया जाऊ दिली नाही. आजपर्यंत मी या ठिकाणी सेवा या देवाची केली, देव कधी ठेवून घेत नाही. बर. हाक मारलं की धावणारा, नवस केलं की पावणारा, हा हा या देवाची जर सेवा विसरलं तर घरामध्ये खेळ सुद्धा लावणारा. बर. खेळ खंडोबा भारी, महिमा या देवाची लय आहे न्यारी, ठाण बसविला माळेगावच्या माळावरी, दैवत फार. या दैवतानं काय केलं म्हणले महाराज, हा हा या देवाने राईचा पर्वत केला, केली पर्वताची राई, बर. गाई गर्भाला करी जिवंतन, करते गरीबाला श्रीमंत, हो हो. वांजोटीची वाटी भरील माझा देव मल्हारी. हा असा खंडोबा आहे. बर. नवस केले की पावणारा, हाक मारलं की धावणारा. वा वा. म्हणून त्या ठिकाणी देवाची सेवा लोक करतात. बर. दरवर्षी माळेगावला जातात. हा
पालखीवर भंडार खोबरं उधळतात, वा वा. त्या देवाच्या नावाचा भंडारा कंपाळी लावतात. बरं. घरी येळकोळ येळकोट नामाची गर्जना करून तळी उचलतात. वा वा. असा खंडोबा गोडभात निवेद करतात. बरं. असा खंडोबा भोळ्या भक्ताचा कैवारी, आले विघ्न तोच निवारी. लवकरात लवकर पावणारा दैवत म्हणजे खंडोबा. हा हा. येड्या मुकाचा देव, बरं. गोर गरिबाचं दैवत, 18 पकड जातीचं दैवत म्हणजे खंडोबा. वा वा. म्हणून त्या ठिकाणी राजानं भक्ती अशी कठोर तपश्चर्या त्या देवाची केली बरं. आणि तेवढं ती सांगितली मुलगी कोणाला आणि त्या राजाला. राजाला आनंद झालाय मुलगी बघितल्यावर. बरं. खरोखर माझा खंडोबा नवसाला पावला. वा वा. 5 दिवसाची कन्या किती सुकुमार आहे देवा. हा हा. पण या पेटी कुठून आली असल देवाजी, हो हो. विचार केलाय मनामध्ये. बरं. ती पेटी कुठून आली ती महाराज. पेटी आली होती इंद्रदेवाच्या घरून. इंद्रदेवाच्या घरून. हा हा. राजा इंद्राला पोटी संतती नव्हती. बरं. तेव्हा राजा इंद्राला चिंता लागली. हा. तेव्हा इंद्रदेवानं काय केलंय, गोदावरी गंगेची सेवा केला. 12 वर्ष गोदावरी गंगेची सेवा केली. गोदावरी गंगेचं उगमस्थान कुठं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर. हा. त्या त्र्यंबकेश्वर मध्ये एक ब्रह्मगिरी पर्वत आहे. बरं. त्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी गंगेचा जन्म झाला. हा हा. गाईच्या मुखातून. बरं. त्या ठिकाणी राजा इंद्र जाऊन 12 वर्ष त्या गोदावरी गंगेची सेवा केला. ब्रह्मगिरी पर्वतावर. हो हो. उन्हाळ्यात सुद्धा तिथे ऊन लागत नाही. हा. असं थंड हवेचं ठिकाण. वा वा. त्या ब्रह्मगिरी पर्वतावर राजा इंद्रानं 12 वर्ष सेवा केली. त्यावेळेस गंगामाय प्रसन्न झाली कोणाला आणि इंद्रदेवाला. इंद्रदेवाला गंगामाय प्रसन्न झाली. हा. काय मागायचं आहे ते माग म्हणल्याबरोबर त्या इंद्रदेवानं मागून घेतलं, गंगामाय तू माझ्या पोटी जन्माला ये. बरं. त्यावेळेस गंगामाईनं आशीर्वाद दिला. हा. राजा इंद्रा हो, राजा इंद्राला 7 मुली तुला जन्मतील. हा. 7वा अवतार मी तुझ्या पोटी जन्म घेईल. गंगामाईनं 7वा अवतार त्या गंगामाईचा इंद्रदेवाच्या घरी जन्माला आला. 7वा अवतार त्या गंगामाईचा इंद्रदेवाच्या घरी जन्मली. आनंद झाला इंद्रदेवाला. इंद्रदेवाला आनंद झाला. 7 मुली झाल्या तरी आनंद वाटाला. 7 मुली झाल्यावर सुद्धा आनंद वाटाला. हो हो. आता 1च्या जागी 2 मुली झाले की माणसाला टेन्शन येते, माणसाला दुःख वाटते. दुःख वाटल्याबरोबर 4 वाजता फाट्याला जाते. बरं. फाट्याला जाऊन येताना डुलत लेझिम खेळत येते. अरे वा, मला पोरगी झाली, मला मुलगी झाली. जाय तू या माहेरी निघून, हो. पोरगी झाली कडून लय बाई आपिस आहे हो, पोरीच मिळाल्या. पोरी असा राग काढते बायकोवर. हा हा. नशिबामध्ये काय ते कधी चुकणार नाही. संचिताचा लिखा न चुके ब्रह्म दिखा, जे जे लिहिले संचिती ते कधी ना चुके कल्पांती. नशिबातली गोष्ट कधी चुकणार नाही. कधी चुकणार, माणूस बकळ चुकवाय बघते. हा हा. नशिबातली गोष्ट कधी चुकणार. त्यावेळेस 7 मुली झाल्या कोणाला आणि त्या इंद्रदेवाला. आणि झोप आली तरी माणसाला कधी रुकणार, म्हणून असं आणि नशिबातलं कधी चुकणार. हो हो. असं त्या ठिकाणी हा. इंद्रदेवानं काय केलं, 12 वर्ष सेवा करून गोदावरी गंगेचा जन्म झाला की आनंद वाटला. बरं. आता काय करावं, बोलून घेतलं आपल्या प्रधानाला. हा. आर्य प्रधानजी प्रधानजी प्रधानजी, बोला बोला राजसरी. लवकरात लवकर जा ब्राह्मणाच्या वाड्याला. काय झालं महाराज. आपल्या मुलीचं नाव बघायचं आहे. हा. ब्राह्मणाला तुम्ही आता लवकर बोलून आणा म्हणली बाप्पारी. काय हरकत नाही. त्यावेळेस प्रधान गेला ब्राह्मणाच्या वाड्याला. जाऊन कशी हाक मारली त्या ब्राह्मणाला, आवा ब्राह्मण भट्टा भट्टा, देईल तुला पंचांगणाचा रट्टा, हा. मग गाठशील तू सोमटान फाटा. बरं. एवढ्या हिवामध्ये इकडं कशाला आला श्रेय चावटा. ब्राह्मण भागी बामण नव्हतं कोण दिसाल तुला. काहून शिवा द्याल्या. शिवाय देण्यात काय करते माणूस, नाही चांगल्या नावानं हक्का मारवलं कसं झालं. चांगल्या नावानं हाक मारावं माणसानं ब्राह्मणाला. आवा भट स्वामी महाराज भट स्वामी. कालच मेली तुमची मामी,
माती करून आले आम्ही. कसं व्हायला हो. चांगल्या नावानं हाका मार. चांगल्या नावानं हाक मारावं माणसानं. चांगल्याच नावानं बोलवा. येस कसं बोलवाले आम्हाला. हा अहो, चांगल्या नावानं बोलवालो. चांगल्या नावानं हाका चांगल्या मारा. नावानं हाक मारावं. चला म्हणले महाराज हा. तुम्हाला आमच्या राजानं बोलवलं. तुम्हारे राजा ने हमार को कस काय बोलव्या. हा ये दो का अंधार पड्या हा 3 वाजा हो अर्धी रात्र हो गई हा आणि तू हमार को कस काय बोलव्या ये दो का. हिंदी बोलायला की मराठी हे बोलायला. हमारी हिंदी तेरे को कळना आली काय. असली कसली हिंदी. अर्धी हिंदी ना अरे इसको फरास हिंदी बोलती. कोणी शिकवलं. ये हमार को शिकव्या. किसने. हमार को फारूक भाई ने शिकव्या. हा असलं कसलं. अर्धी हिंदी ना अर्धी मराठी. हमार को हिंदी आती हा मात्र जरा जरा शेंदू की हेलपाटी खाती. वारे वा हो चांगलेच बाबन दिसाल्या. हो. चला लवकर. चला. तुम्हाला आमच्या राजानं बोलिलं लेकराचं नाव बघायचं महाराज. नाव कोणाचं बघायचं आहे. लेकराचं नाव बघायचं आहे म्हणले. लेकरू जिथं आहे काय. काला येत होत्या. अहो लेकरू इथं आहे का म्हणालो. इथं आहे की आजुळे आहे म्हणालो. मला तेवढे कळणार आले. नाही, लेकरू इथंच आहे. इथं आहे का. हो बरं चला पटकन. हा हो चला. चला मग. चला. चला म्हणले. किती जण येता. आम्ही सध्या 3 जण येता. कोण कोण. आम्ही 2 जण. हा आमचा की दादा होता दिसणारा कुठे गेला काय म्हणून इथं बसला होता बा. आम्ही 2 जण. हा कुठं पुण्या ते टाकीपाशी. हा ते होय दादा आमचा काठीवाला. 3 जण भाऊ. आम्ही 3 जण भाऊ. आणि तुमच्यामध्ये मोठं कोण आहे लहान कोण आहे महाराज. मी हो मोठा. हा ये होय वडील बर. आणि ते होय बडा. हा होय हो माय. अहो, मोठं कोण आहे लहान कोण आहे. तुम्हाला कळला का हो. तुमच्यामध्ये मोठं कोण आहे लहान कोण आहे. मी हो मोठा. हा ये होय वडील बर. आणि ते होय बडा. ते का वे वडा बडा मोठा एकच व्हायला की. तुम्हाला कळला का हो. अहो, मोठं कोण आहे लहान कोण आहे अहो, मला? मोठा म्हणजे उंचीला मोठा. हा हा हे वडील म्हणजे वयानं वडील. बर. ते बडा म्हणजे जरा अंगामध्ये बडा. अरे वा. हो. आणि तुमचे नाव काय आहेत महाराज. आमच्या दादाचं नाव माहित नाही का तुम्हाला. आता त्याचं नाव सांगल्याशिवाय कसं कळत. त्याचं नाव माहित नाही तुम्हाला. त्याचं नाव काय आहे सांगा महाराज. आमच्या दादाचं नाव आहे शेळीधर. शेळीधर. शेळीधर नाव. शेळीधर म्हणजे त्याला शिळ्या धरायला लावशाल. काय म्हणलं? त्याचं नाव आहे श्रीधर स्वामी. बर. हा. आणि याचं नाव आहे गदाधर. गद्दाधर. गंगाधर. गंगाधर शास्त्री. हा याचे पप्पा आता मिस्त्री. अरे वा. दोघात लावतात आस्तिरी. हा घरच्या घरी करतात मारामारी अरे वा. आणि शेजाऱ्याची करतात बेजारी. हा रे. आपण झोपणार दुसऱ्याला झोपू देणार. रासो. रात्रभर को को को. कोणाचाच कोणाला पत्ता लागणार. हो. आणि तुमचं नाव काय. माझं नाव माहित नाही का तुम्हाला. आता तुमचं नाव सांगल्याशिवाय कसं काय कळलं? माणसा माहित. तुमचं नाव काय सांगा महाराज. आमचं नाव माहित नाही. तुमचं नाव काय सांगा म्हणालो. माझं नाव आहे दाबुंधर. त्याला काल दाबुंधर. दाबुंधर म्हणजे दाबुंधर. काय म्हणले. माझं नाव आहे दामोदर शास्त्री. बर. हो. आणि तुमच्यामध्ये लेकराचे नाव कोण बघते. लेकरायचे नाव मी बघतो. हा हा आमचे दादा सत्यानाश करतात. सत्यानाश. सत्यनारायण महापूजा. त्याच्याकडे. त्याच्याकडे सत्यनारायण आणि महापूजा 2 गोष्टी आहेत. ते ना. हो. आणि ये ना. आमचे दादा हा नाकण मोत्र लावतात महाराज. अरे वा. आलेले गिरायक वापिस जाऊ. गिऱ्हाईक वापस आम्ही कोणतंच जाऊ दिला. चांगलीच बाबा दिसायला. हो. चला पटकन. हो. त्यावेळेस तेवढा प्रधान आणि तेवढा ब्राह्मण. तेवढा ब्राह्मण आणि तेवढा प्रधान आले कोठन त्या इंद्रदेवाच्या राजवाड्यामध्ये. राजवाड्यामध्ये आलेत जिरजी. हो हो. आणि बोलालेत कोणाला. इंद्रदेवाला. इंद्रदेव त्या ठिकाणी नतमस्तक झाला ब्राह्मणाच्या चरणावर. नमस्कार ब्रह्मदेवा. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. 1 म्हैस 2 वगार. हा नमस्कार नमस्कार. नमस्कार.